रुजू होण्यापूर्वी ग्रामसेवकाची नोकरी काय असते हे काही माहीत नव्हतं, परंतु नंतर ग्रामसेवकची नोकरी करत असताना लक्षात आलं या नोकरीतून आपल्याला समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे. आणि वरचेवर जसे जसे मला अभ्यास होत गेला, गावाच्या विकासाची संकल्पना सुचू लागली, निधी कशी आणायचा, गावाचा विकास करायचा या बाबतीत सर्व ज्ञान होऊ लागलं. आणि त्याप्रमाणे मी माझ्याकडे असलेल्या ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू लागलो. त्यामध्ये सर्वात पहिले माझी जॉईनिंग ही ग्रामपंचायत आरसवाडा या ठिकाणी होती. आदरणीय सुनीलरावजी भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या ग्रामपंचायतीला रुजू झालो आणि तेव्हापासून आजतागायत त्या ग्रामपंचायतीची सेवा करण्याची संधी मिळाली. निश्चितच या 20-25 वर्षामध्ये त्या गावामध्ये गोरगरिबांचं भलं करण्यासाठी तसेच गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न केले. त्याच्यानंतर माझं जन्मभूमी असलेलं पारगाव या ठिकाणी माझी 7-8 वर्ष सेवा झाली आणि याही ठिकाणी माझ्या जन्मभूमीचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न केले. तसेच माझ्याकडे पेडगाव ही ग्रामपंचायत होती. पेडगावीलाही नाविन्यपूर्ण अशी कामे करून त्या गावाचा विकास करण्याचा मला संधी मिळाली आणि या कामी मला त्या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, माझ्या ऑफिसचा सर्व स्टाफ, गट विकास अधिकारी, CO, डेप्टी CO, ॲडिशनल CO या सर्वांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चितच माझ्या या 30 वर्षाच्या सेवेमध्ये ग्रामपंचायतीचा विकास करण्याची एकही संधी सोडली नाही. असंच सहकार्य मला यानंतरही आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे अशी मी सगळ्याला विनंती. पुढील सर्व्हिसमध्ये या कार्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थिती आली, त्या कारणानं कसं हाताळलं सर? या सर्व्हिस काळामध्ये आमची ग्रामसेवकची नोकरीची एक खडतर प्रवास आहे. अशा प्रवासामध्ये चांगल्या वाईट घटना घडतच असतात. वाईट घटना घडल्याच्या नंतर देखील मी कुठल्याही प्रकारे खचून न जाता निश्चितच त्या प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि या कामी मला माझे मित्र पंजाबराव साठेसाहेब, राहुल पाटील, इतर सतीश बनसोडे, जयस्वाल अशा बऱ्याच खूप आहेत, रामा गव्हाणे असतील, असे बरेच कंपनी आहेत की त्यांनी मला या ठिकाणी वेळोवेळी सहकार्य केलं आणि अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि वेळोवेळी मी अशा कठीण प्रसंगातून देखील बाहेर पडून निश्चितच त्या गावाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. साहेब आभार माना सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, स्टाफचे आणि